हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल अल्टिमेट कोचिंग क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगला इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला एक सब्जेक्ट असतो मशीन टू. या मशीन टूचा जो आपला पहिला चॅप्टर आहे फंडामेंटल ऑफ AC रोटेटिंग मशीन, हा पहिला चॅप्टर मी तुम्हाला आजपासून टीच करत आहो. या चॅप्टरमध्ये जे पण आपले मेन टॉपिक असणार ते सर्व टॉपिक मी तुम्हाला 1 बाय 1 टीच करणार आहे. तर आजपासून आपण इंट्रोडक्शन पासून सुरुवात करू. सो फर्स्ट वन, व्हॉट इज मीन बाय AC मशीन. AC मशीन म्हणजे काय आणि त्याचे जे दोन टाईप आहे जनरेटर आणि अल्टरनेटर, यामधला मेन डिफरन्स काय आहे. तर AC मशीन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, द मशीन विच इज ऑपरेटेड ऑन AC सप्लाय. जी मशीन AC सप्लायवर ऑपरेट होते त्या मशीनला आपण AC मशीन म्हणतो. AC मशीनमध्ये आपले दोन टाईप येते, एक येते जनरेटर आणि एक येते आपला अल्टरनेटर. जनरेटर आणि अल्टरनेटरचा जो वर्किंग प्रिन्सिपल आहे, जसं जनरेटर सुद्धा मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते, अल्टरनेटर सुद्धा मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. बट या दोघांमध्ये एकच मेन डिफरन्स आहे. हे बेसिक कन्सेप्ट आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवला पाहिजे. जनरेटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, बट द आउटपुट इज इन द फॉर्म ऑफ DC व्होल्टेज. जनरेटर हा मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो, बट आउटपुट हा DC व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये असतो. सेम alternator is a device which convert mechanical energy into electrical energy. अल्टरनेटर सुद्धा मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते, बट द आउटपुट इज इन द फॉर्म ऑफ, बट जो आउटपुट असतो विद्यार्थी मित्रांनो, तो इन द फॉर्म ऑफ असतो 3 फेज AC व्होल्टेज. आउटपुट हा कोणत्या फॉर्ममध्ये असतो? 3 फेज AC व्होल्टेज. हा एक मेन डिफरन्स आहे. जनरली अल्टरनेटरमध्ये आर्मेचर वाइंडिंग ही स्टेशनरी असते आणि फील्ड वाइंडिंग ही रोटेटरी असते. आय रिपीट वन्स अगेन, केअरफुली लक्ष द्या. अल्टरनेटरमध्ये आर्मेचर वाइंडिंग ही स्टेशनरी असते आणि फील्ड वाइंडिंग ही रोटेटरी असते. ते का बरं? फील्ड वाइंडिंग का बरं रोटेटरी असते आणि आर्मेचर वाइंडिंग व्हाय स्टेशनरी? असा क्वेश्चनचा आन्सर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आजचा आपला मेन कन्सेप्ट आहे EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर. आज आपण टीच करणार आहोत EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर. आणि हे जर तुम्हाला डेरिव्हेशन चांगल्या प्रकारे समजलं तर त्यावरचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला इझिली समजणार. डेरिव्हेशनला सुरुवात करू, लक्ष द्या. EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर. तर विद्यार्थी मित्रांनो, EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर थोडं केअरफुली लक्ष द्या. हेडिंग बरोबर दिसत नव्हतं म्हणून मी त्याची पोझिशन चेंज करत आहो. आता EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर मध्ये आधी आपण काही कन्सिडरेशन घेऊ. लेट phi इक्वल टू फ्लक्स इन वेबर, P इक्वल टू नंबर ऑफ पोल. phi इक्वल टू म्हटलं मी फ्लक्स इन वेबर, P इक्वल टू नंबर ऑफ पोल, N इक्वल टू स्पीड in RPM, Z equal to total number of conductor, Z equal to काय? Total number of conductor आणि F equal to frequency. ओके, फाय म्हणजे फ्लक्स,
पी म्हणजे नंबर ऑफ पोल, एन म्हणजे स्पीड इन RPM, झेड म्हणजे टोटल नंबर ऑफ कंडक्टर आणि एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता विद्यार्थी मित्रांनो, आधी मी काय करतो, एक सिंगल कंडक्टर कन्सिडर करतो. कन्सिडर अ सिंगल कंडक्टर प्लेस इन अ स्लॉट. एक फक्त मी सिंगल कंडक्टर कन्सिडर केला, जो मी स्लॉटमध्ये काय केला, प्लेस. कन्सिडर अ सिंगल कंडक्टर प्लेस इन अ स्लॉट. तुम्हाला मी जेवढेही टॉपिक शिकवणार, या टॉपिकचे जर तुम्हाला नोट्स लागले तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल. मी टॉपिक शिकवल्याबरोबर जर तुमचे कमेंट्स आले तर तुम्हाला नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करणार. कन्सिडर अ कंडक्टर किंवा कन्सिडर अ वन कंडक्टर प्लेस इन अ स्लॉट. एक कंडक्टर आपण स्लॉटमध्ये प्लेस केला, देअरफॉर द इंड्यूस EMF इन दॅट कंडक्टर. तर जो आपला EMF इंड्यूस होणार इन दॅट कंडक्टर तो राहणार E इक्वल टू d∅dt. काय राहणार, E इक्वल टू d∅dt. d∅dt फ्लक्स चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजेच आपला EMF इंड्यूस होत असतो, बरोबर. आता आपण कन्सिडर केलं होतं फक्त एक कंडक्टर. ओके, आता आपण कन्सिडर करू फॉर वन रिव्होल्यूशन ऑफ कंडक्टर. फॉर वन रिव्होल्यूशन ऑफ कंडक्टर. फॉर वन रिव्होल्यूशन ऑफ कंडक्टर. जो कंडक्टर मी स्लॉटमध्ये प्लेस केला होता तो कंडक्टर जर आपला रिव्हॉल्व झाला फॉर वन रिव्होल्यूशन ऑफ कंडक्टर, तर जो आपला ॲव्हरेज इंड्यूस EMF येणार, जो काय येणार आपला ॲव्हरेज इंड्यूस EMF, तो कोणावर डिपेंड राहणार, फ्लक्स कट इन वन रिव्होल्यूशन अपॉन टाइम टेकन फॉर वन रिव्होल्यूशन. टाइम टेकन फॉर वन रिव्होल्यूशन. विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुमचा चॅप्टर आहे ना, फंडामेंटल ऑफ AC रोटेटिंग मशीन, या चॅप्टरमध्ये मोजकेच टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर, त्यावर डिपेंड प्रॉब्लेम, एक्सप्रेशन ऑफ कॉइल स्पॅन फॅक्टर, एक्सप्रेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आणि त्यावर डिपेंड प्रॉब्लेम्स. हे खूप या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुमचे जर मला कमेंट्स आले का सर 1 बाय 1 प्रत्येक टॉपिक टीच करा, तर मी तुम्हाला मशीन 2 हा पूर्ण सब्जेक्ट टीच करणार आहे. पुन्हा आता केअरफुल लक्ष द्या. आपण एक कंडक्टर कन्सिडर केला स्लॉटमध्ये, त्यामधला इंड्यूस EMF हा आहे d∅dt. फॉर वन रिव्होल्यूशन ऑफ कंडक्टर. आता कंडक्टरचं आपण एक रिव्होल्यूशन घेतलं, सो ॲव्हरेज इंड्यूस EMF काय होणार, फ्लक्स कट इन वन रिव्होल्यूशन, टाइम टेकन फॉर वन रिव्होल्यूशन. आता मेन कन्सेप्ट आहे, सी हियर, ॲव्हरेज इंड्यूस EMF, फ्लक्स कट इन वन रिव्होल्यूशन. पोल किती घेतला, कन्सिडर वन कंडक्टर इन स्लॉट घेतला होता, म्हणजे एक पोल घेऊ. पोल कशाने डिनोट करतो आपण, P नी. फ्लक्स कट इन वन रिव्होल्यूशन, फ्लक्स म्हणजे काय असते आपला फाय, सो फाय इंटू P, फ्लक्स कट इन वन रिव्होल्यूशन किंवा P इंटू फाय. फ्लक्स कट इन वन रिव्होल्यूशन, पोल आणि फ्लक्स, सो P इंटू फाय. हे मेन आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जी पण बुक यूज कराल या चॅप्टरच्या स्टडीसाठी, त्यामध्ये तुम्हाला टाइम टेकन फॉर वन रिव्होल्यूशन तुम्हाला डायरेक्ट गिवन असणार 60/n. काय गिवन असणार, 60/n. बट हे 60/n कसं आलं, हाच तर मेन कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट समजून घ्या. मी म्हटलं टाइम टेकन, तर टाइम म्हणजे काय होत असते विद्यार्थी मित्रांनो, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. टाइम म्हणजे काय होत असते, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. टाइम टेकन, व्हेलॉसिटी तर आपली n आहे, आपण आधीच कन्सिडर केला आहे, स्पीड इन RPM. मग डिस्टन्सच्या ठिकाणी 60 का बरं आले असणार, डिस्टन्सच्या ठिकाणी 60 का बरं आले असणार, त्याचं रिझन आहे का. तुम्ही सगळ्यांनी आयुष्यात कधी ना कधी सायकल चालवली असणारच, आणि होऊ शकते कधी ना कधी तुमच्या सायकलची चेनसुद्धा पडली असणार.
तर सायकलची चेन पडल्यावर जेव्हा आपण सायकलची चेन लावतो ना त्या रोटरवर या प्रकारचे असा तो रोटर असतो, बराबर. तर याला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण टीथ. काय म्हणतो याला आपण? टीथ म्हणतो. TEETH, टीथ. तर अल्टरनेटरचे हे टीथ जनरली किती असते आपले? 60. मग टाइम टेकन फॉर 1 रिव्होल्यूशन, तर एका रिव्होल्यूशन कंप्लीट करायला त्याला किती टीथ पूर्ण कंप्लीट करावे लागणार? त्याला 60 नंबर ऑफ टीथ कंप्लीट करावे लागणार. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला 60 नंबर ऑफ टीथ कंप्लीट करावे लागणार. म्हणजे डिस्टन्स किती झालं? 60 नंबर ऑफ टीथ. सो 60/n. हा कन्सेप्ट तुम्हाला बुकमध्ये भेटणार नाही. असं इझिली कन्सेप्ट जर समजून घ्यायचे असणार तर नक्की कमेंट्स करा. आता इकडे लक्ष द्या. सो टाइम, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी 60/n. ओके. नाव तुम्ही जेव्हा मी शिकवतो तेव्हा एखाद्या रफ बुक आणि पेननं जर तुम्ही नोट करत गेले तर डेरिव्हेशन इझिली समजणार. आता ई ॲव्हरेज आला आपला P5 60/n. नाव P5 60/n यालाच मी काय लिहू शकतो आता? ई ॲव्हरेज, n हा न्यूमरेटरमध्ये जाणार. सो P5n/60. P5n/60. ओके. त्यानंतर पुन्हा एक इम्पॉर्टंट स्टेप. तुमच्या बुकमध्ये डायरेक्ट ई ॲव्हरेज इक्वल टू लिहून येणार टॉईस F. यामध्येच काही स्टुडंट कन्फ्यूज होतात का ई ॲव्हरेजची व्हॅल्यू डायरेक्ट टॉईस F कशी आली? थोडं केअरफुल लक्ष द्या. ई ॲव्हरेज इक्वल टू P5n/60 आहे. इकडे लक्ष द्या. बट n इक्वल टू काय असतो? 120F/P. n इक्वल टू 120F/P. ओके. अदरवाईज मी इथंच लिहितो या साईडला लिहिल्यापेक्षा. तसं मी हे जे लिहून देत होतो हे तुम्हाला मेन पेपरमध्ये लिहायची गरज आहे नाही. बट जर ते लिहिलं नाही तर ते डेरिव्हेशनच समजणार नाही, म्हणून मी सांगत आहोत. बट n इक्वल टू 120F/P. ओके. सो देअरफॉर F इक्वल टू काय होणार विद्यार्थी मित्रांनो? Pn/120. n इक्वल टू 120F/P. सो F इक्वल टू Pn/120. अगेन F ॲज इट इज, Pn ॲज इट इज. मी 120लाच 2 × 60 लिहित आहो. आता हा जो 2 आहे या साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार. सो टॉईस F इक्वल टू Pn/60. समजलं? तर Pn/60 म्हणजेच किती आला? टॉईस F. ओके. नाव ई ॲव्हरेज. सो Pn/60 म्हणजे टॉईस F. तर हे काय होणार? टॉईस F5. ॲज इट इज Pn/60 म्हणजे टॉईस F. ओके. नाव हा झाला आपला ॲव्हरेज इंड्यूस EMF. आता मला फाइंड आउट करायचं आहे ॲव्हरेज इंड्यूस EMF पर टर्न. ॲव्हरेज इंड्यूस EMF पर टर्न. तर कोणताही कंडक्टर असो त्या कंडक्टरला 2 टर्न असते. वन साइड धिस, अदर साइड धिस. सो ॲव्हरेज इंड्यूस EMF पर टर्न याला 2 नी मल्टिप्लाय करावं लागणार. 2F5. सो ॲव्हरेज इंड्यूस EMF पर टर्न 4F5. हा झाला आपला ॲव्हरेज इंड्यूस EMF पर टर्न. आता फाइंड आउट करू ॲव्हरेज इंड्यूस EMF पर फेज. ॲव्हरेज इंड्यूस EMF पर फेज. सो 4F5 इंटू T फेज. पर फेज म्हटलं ना, सो टर्न पर फेज.
हा झाला ॲव्हरेज इंड्यूस EMF पर फेज. आता विद्यार्थी मित्रांनो मला फाइंड आउट करायचं आहे RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस EMF. आणि जेव्हाही आपण RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस EMF काढतो आपला जो फॉर्म फॅक्टर राहते तो नेहमी आपण 1.11 घेत असतो. काय घेत असतो? 1.11. हा आपला कॉन्स्टंट रेशो आहे. नाव ERMS RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस EMF. सो 1.11 इंटू E average per phase. So ERMS 1.11 इंटू ही व्हॅल्यू किती आहे? 4 F T फेज. याला सॉल्व करू. सो ERMS 4.44 F T फेज. तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे आपलं इंड्यूस EMF ऑफ EMF, बराबर, किंवा EMF ऑफ अल्टरनेटर. ओके, तर हा टॉपिक एकदम इझिली मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून दिला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकवर डिपेंड प्रॉब्लेम, बट त्याआधी कॉईल पिच किंवा पिच फॅक्टर, कॉईल स्पॅन, स्लॉट अँगल हे मेन छोटे छोटे टॉपिक आपल्याला घ्यावे लागणार. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचं एक्सप्रेशन, कॉईल स्पॅन फॅक्टरचं एक्सप्रेशन आणि त्यावर डिपेंड प्रॉब्लेम. असा हा खूपच इझी चॅप्टर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि मला कमेंट्स करा. ओके, थँक्यू.